फलटण महिला डॉक्टर प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटत आहेत। याच दरम्यान माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या। यानंतर निंबाळकर यांनीही विरोधकांवर प्रत्यारोप केले होते। मृत महिला डॉक्टर विरोधात केवळ 1 महिन्यात 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या मागे कोणाचा दबाव होता याची चौकशी झाली पाहिजे। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणी करण्यात आली। तसंच निंबाळकर यांचीही नार्को टेस्ट करा, मी स्वतःहून नार्को टेस्ट घ्यायला तयार आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं होतं। या सर्व प्रकरणावर वारंवार नार्को टेस्ट हे नाव घेतलं जात होतं। एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते। पण ही टेस्ट कशी केली जाते, यावेळी खबरदारी काय घ्यावी लागते, या टेस्टमुळे जीवाला धोका असतो का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट ही केली जाते। ही चाचणी फॉरेनिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते। या चाचणीत आरोपीला काही औषधं दिली जातात, ज्यामुळे त्यांचे जागृत मन सुस्त अवस्थेत जातं। त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करून उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होतं। काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्ध अवस्थेत जातो, तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही। परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरणं सोडवली जातात असं होत नाही। बऱ्याच वेळा आरोपी अधिक हुशार असतात आणि चाचणी करण्यास तपास टीमला देखील चकमा देतात। कशी केली जाते नार्को टेस्ट? या टेस्टमध्ये आरोपीला सोडियम पेंटॅथॉलचे एक इंजेक्शन दिलं जातं। या औषधाला टूथ ड्रग म्हणूनही ओळखलं जातं। हे औषध दिल्यामुळे व्यक्तीला एका वेगळ्याच अवस्थेत जातो। तो पूर्णतः शुद्धीतही असत नाही किंवा बेशुद्धही होत नाही। या स्थितीत व्यक्तीला फारसे बोलता येत नाही। असं मानलं जातं की या स्थितीत व्यक्ती खोटं बोलत नाही, त्यामुळे तपास पथकाला वस्तुस्थितीपर्यंत पोहोचण्यास मदत होते। यात आरोपी टेक्निकल गोष्टींचा विचार करू शकत नाही, त्याची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते। त्यामुळे व्यक्ती जास्त किंवा गतीने बोलू शकत नाही। नार्को टेस्ट 100% खरी असते का? नार्को टेस्टमध्ये आरोपी खोटं बोलू शकतो का, अशी ही एक शंका उपस्थित केली जाते। ही शंका 100% खरी आहे। नार्को टेस्ट 100% खरी असण्याची कुणी शाश्वती देऊ शकत नाही। अनेकदा आरोपीच्या चालाखीमुळे नार्को टेस्टही निरुपयोगी ठरतात। असाच प्रकार निठारी कांड प्रकरणातही झाला होता। शिवाय नार्को टेस्टमध्ये देण्यात आलेली उत्तरं प्राथमिक साक्ष म्हणूनही कोर्टात वापरण्यास वैधही नसतात, असंही कायद्याचे जाणकारक सांगत असतात। विशेष म्हणजे नार्को टेस्ट करण्याआधी सादर व्यक्तीला नार्को टेस्टबद्दल सगळी माहिती देणं बंधनकारक असतं। ही टेस्ट करण्यासाठी कोर्टाची परवानगी लागतेच, शिवाय ज्याची टेस्ट करायची आहे त्याचीही परवानगी घ्यावी लागते। जर सदर व्यक्ती नार्को टेस्ट करण्यास राजी असेल तर आधी त्या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणी केली जाते, त्यानंतरही पुढील कारवाई केली जाते। महत्त्वाचं म्हणजे नार्को टेस्टचा व्हिडिओ रेकॉर्डही केला जातो। नार्को टेस्टमध्ये विचारले जाणारे प्रश्न आधी पोलिसांकडून ठरवले जातात। हे प्रश्न नार्को टेस्ट करणाऱ्या जाणकारांच्या पथकाला दिलं जातं। हेच प्रश्न सादर आरोपीला विचारणंही नार्को टेस्ट करणाऱ्या बंधनकारक असतं। नार्को टेस्ट करण्यापूर्वी घेण्यात आलेली काळजी कोणती? कोणत्याही आरोपीला नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याची शारीरिक तपासणी केली जाते। आरोपी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यास ही चाचणी केली जात नाही। नार्को टेस्टचं औषध आरोपीचं आरोग्य, वय आणि लिंगाच्या आधारे दिलं जातं। बऱ्याच वेळा औषधांच्या जादा डोसमुळे ही चाचणी अपयशी ठरते, म्हणून ही चाचणीपूर्वी बरीच काळजी घ्यावी लागते। बऱ्याच प्रकरणामध्ये या चाचणी दरम्यान औषधाच्या अति डोसमुळे आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो। त्यामुळे ही चाचणी बऱ्याच विचारपूर्वक आणि तज्ञांच्या मदतीने केली जाते। पोलिसांच्या 3rd डिग्रीप्रमाणे भले भले गुन्हेगार घडाघडा बोलतात। असं म्हटलं जातं की काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच केसमध्ये हा फॉर्म्युला लागू होत नाही। गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगात येतं, ते म्हणजे नार्को टेस्ट। पण शेवटी एकच, नार्को टेस्ट ही तपासातील मदतीस प्रक्रिया आहे, अंतिम सत्य नव्हे। कोणत्याही प्रकरणाचा निर्णय हा पुरावा, तपास आणि तत्कालीन न्यायालयीन प्रक्रिया यांच्या आधारेच घेतला जातो।
त्यामुळे समाजानेही अशा चाचण्यांकडे अंतिम निकाल म्हणूनही पाहू नये, तर तपासणीतील एक पूरक साधन म्हणूनही पाहायला हवं.